ओके, हा एक फर्स्ट प्रॉब्लेम पाहिलेला आहे आपण. ओके, तर थोडंसं काही प्रॉब्लेम लाईट गेल्यामुळं तुम्हाला मागचा हा जो व्हिडिओ आहे तो क्लिअर दिसत नव्हता, तसंच ठेवलेला आहे. तो इथं पहा, वाटलं जर क्लिअर नसेल तर. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे. तर आपण पुढचा प्रॉब्लेम पाहू. सेकंड प्रॉब्लेम. हा सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे पहा इथं. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट इज द रेट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. व्हॉट इज द रेट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. व्हॉट इज द रेट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन दिलेलं आहे पहा, 2HI gives H2 plus I2. Okay, if at a moment the rate of formation of I2 is, rate of formation of I2 दिलेला आहे. ओके, आणि तो आहे 1.2 into 10 to the power minus 6 मोलार पर सेकंद दिलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे तर, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I2 दिला. व्हॉट इज द रेट ऑफ रिएक्शन. व्हॉट इज द रेट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. या केमिकल रिएक्शनचा रेट काय आहे ते काढायचं आहे. पहा सोल्युशन लिहितो मी तर. गिवन काय दिलेलं आहे, गिवन डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 divided by dt is equal to 1.2 into 10 to the power minus 6 मोलार पर सेकंद दिलेला आहे. तर या केमिकल रिएक्शनचा रेट काय आहे पाहता. रेट ऑफ रिएक्शन इज, या केमिकल रिएक्शनचा रेट इज इक्वल टू लिहिता येईल आपल्याला पहा, माइनस इज इक्वल टू माइनस 1/2 d कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय, हा पॉझिटिव्ह आहे, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवाइडेड बाय dt. पुढे काय लिहिता येईल, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 डिवाइडेड बाय dt लिहिता येईल. ठीक आहे, त्यानंतर आता या केमिकल रिएक्शनचा रेट आपल्याला काढायचा आहे. I2 दिलेला आहे, I2 आपल्याला दिलेला आहे, H2 काढून घेऊत आणि HI चा रेट काढून घेऊत. अगोदर मी काय करतो, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, काय फॉर्मेशन आहे, हे इक्वल आहेत, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 डिवाइडेड बाय dt. I2 ची व्हॅल्यू माहिती आहे, H2 आपल्याला काढायचं आहे, ते दोन्ही इक्वलच आहेत. ओके, त्याला काही 1/2 किंवा 1/4 वगैरे काही नाही. म्हणजेच याची जी व्हॅल्यू आहे काय ना सांगा, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू I2 ची व्हॅल्यू किती आहे, 1.2 into 10 to the power minus 6 मोलार पर सेकंद आहे. फिनिश, एकदम इझी आहे पहा. I2 चा रेट वरून काय केलं आहे, H2 चा रेट आपण काय केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. पुढं रेट ऑफ I2 चा माहित आहे, H2 चा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, HI चा काढू आता. रेट ऑफ कन्झम्पशन, कंजम्पशन किंवा डिकम्पोजिशन म्हणा. ओके, कंजम्पशन ऑफ HI याचा रेट काय आहे कंजम्पशनचा, कोणताही घ्या. ठीक आहे, मायनस 1/2 d dt इज इक्वल टू d कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवाइडेड बाय काय येणार इथं dt येणार. पुढे काय करता येईल आपल्याला, हा 2 तिकडच्या साईडला न्या, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI, d कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI डिवाइडेड बाय काय येणार dt. मायनसला मायनस साईड ठेवतो इथं मी, 2 into H2 ची व्हॅल्यू किती आहे, हा 2 इकडे गेलेला आहे. ठीक आहे, H2 ची व्हॅल्यू किती आहे, H2 ची व्हॅल्यू पहा, H2 ची व्हॅल्यू इथं आहे
1.2 into 10 to the power minus 6 मोलार पर सेकंड. त्या दोघांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करायल्यानंतर काय येईल पहा, मी इकडे लिहितो इज इक्वल टू डी मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच आय डिवाइडेड बाय डी टी इज इक्वल टू, त्याचं मल्टिप्लिकेशन येईल 2.4 इंटू 10 to the power minus 6 मोलार पर सेकंड. हा मायनस साइन मी इकडे देऊन टाकतो. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच आय डिवाइडेड बाय डी टी मायनस 2.4 इंटू 10 to the power minus 6 मोलार पर सेकंड. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथं काय करता येईल, इथं सांगता येईल, म्हणजे याचा डिकम्पोज होण्याचा रेट आहे. त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे पहा, रेट ऑफ फॉर्मेशन झालेलं आहे. व्हॉट इज द रेट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन म्हणलेलं आहे. रेट ऑफ द रिएक्शन आपल्याला काढायचं आहे. रेट ऑफ रिएक्शन इज, हे पूर्ण लिहून घ्यायचं. आता काय ना, मायनस 1 डिवाइडेड बाय 2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच आय डिवाइडेड बाय डी टी is equal to d concentration of H2 divided by dt is equal to काय ना, d concentration of I2 divided by काय ना d2. नेक्स्ट काय म्हणता येईल मग, दिस इज इक्वल टू रेट ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू दिस मायनस 1/2 एच आय ची किती व्हॅल्यू आलेली आहे, मायनस आलेली आहे. मायनस 2.4 इंटू 10 to the power minus 6 आहे. H2 ची किती आहे पहा, H2 ची किती आहे, H2 ची आहे 1.2 इंटू 10 to the power minus 6 आहे. सॉरी, इज इक्वल टू I2 ची किती आहे, I2 ची तर आपल्याला दिलेली आहे 1.2 इंटू 10 to the power किती आहे, -6 आहे. काय करायचं, फक्त आपल्याला इथंच कॅल्क्युलेशन करायचं. मायनस मायनस काय होईल, तर प्लस होईल. काय येणार मग 1.2 इंटू 10 to the power काय ना -6. 1.2 इंटू 10 to the power -6. 1.2 इंटू 10 to the power -6. सो दिस इज द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. तर हा रेट आहे, म्हणून आपलं असं लिहित आहे, रेट ऑफ रिएक्शन इज किती आहे 1.2 इंटू 10 to the power -6 मोलार पर सेकंड. सो दिस इज द रेट ऑफ रिएक्शन्स. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे पहा. फक्त कन्वर्जन करत असताना एकदम व्यवस्थित जो आहे तो लक्ष द्यायचा, नेमकं काय आपण प्रोसेस करायला होते त्यावरून आपल्याला रेट ऑफ द केमिकल रिएक्शन जे आहे ते कॅल्क्युलेट करता येतील. ठीक आहे, तर हा एक सेकंड प्रॉब्लेम आहे. तर रेट ऑफ द केमिकल रिएक्शन काढलेलं आहे, तर रेट ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ एच आय काढलेले आहे किंवा कन्झम्पशन म्हणता येईल, फॉर्मेशन काढलेलं आहे, त्यावरून रेट ऑफ रिएक्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, तर पुढचा थर्ड प्रॉब्लेम जे आहे ते आपण पाहू आता. तर हा पहा थर्ड प्रॉब्लेम लिहिला आहे, तिकडे फोर्थ प्रॉब्लेम लिहिला आहे. थर्ड प्रॉब्लेम, SO2 gas on oxidation at 300 Kelvin forms SO3. ओके, SO2 ला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे आणि फॉर्म्स SO3. SO3 फॉर्मेशन होतो. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3. ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 इज, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे पहा 4.2 इंटू 10 to the power -4 मोल पर लिटर आहे. आफ्टर 380 सेकंड फ्रॉम द स्टार्ट, फ्रॉम द स्टार्ट ऑफ द रिएक्शन्स. ठीक आहे, हे एक आपलं केमिकल रिएक्शन दिलेलं आहे. त्याचं सोल्युशन काय करता येईल पहा. आता काय दिलेलं आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो फॉर्मेशन झालेला आहे. सो केमिकल रिएक्शन जे आहे त्याबद्दल आपल्याला केमिकल रिएक्शन कशी लिहिता येते. SO2 काय केलेला आहे, SO2 हा रिॲक्ट केलेला आहे आणि तो रिॲक्ट केलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ O2 च्या फॉर्ममध्ये.
सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ SO3 फॉर्मेशन झालेलं आहे, SO3 फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, पण ही केमिकल रिॲक्शन जे आहे ते बॅलन्स नाही. मग या केमिकल रिॲक्शनला आपल्याला काय करावं लागेल, मग बॅलन्स करावं लागेल. काय करता येईल मग बॅलन्स करण्यासाठी आपल्याला, इथं 2 जर मल्टिप्लाय केलं मी, तर जर 2 मल्टिप्लाय केलं तर रिॲक्शन बॅलन्स होईल. ठीक आहे, 2 S आहेत, इथे 2 S आहेत, सल्फर आहेत. ओके, ऑक्सिजन किती आहेत पाहिजे तर 2 ऑक्सिजन आहेत, इथं 4 ऑक्सिजन आहेत. इथं टोटल किती झाले 6 ऑक्सिजन, इथं 3 दोन्ही 6 ऑक्सिजन झाले. आता टाइम दिलेला आहे पहा, काय दिलेला आहे, ॲव्हरेज रेट ऑफ SO3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 दिलेला आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन SO3चं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, D ॲव्हरेज काढायचं आहे ना आपल्याला, डेल्टा लिहायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO3 तो दिलेला आहे आपल्याला 4.2 इंटू 10⁴ दिलेला आहे, आणि तो आहे मोल पर लिटर मध्ये दिलेला आहे. त्यानंतर टाइम आफ्टर म्हणलेला आहे. आफ्टर म्हणजे काय झालेला, मग डेल्टा T चेंज इन टाइम आहे, तो आहे 380 सेकंद. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3 हा आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. काय येणार पहा, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3 किती येईल, मग याचा ॲव्हरेज रेट काय आहे 1/2. ओके, 1/2 येणार. ॲव्हरेज रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशाचं कॉन्सन्ट्रेशन, SO3चं, डिवायडेड बाय काय येणार इथं डेल्टा T येणार. ओके, 1/2 किती दिलेला आहे पहा, 4.2 इंटू 10⁴ डिवायडेड बाय हा दिलेला आहे की 380 सेकंद दिलेला आहे. याला काय करूत आपण, याला मल्टिप्लाय करून घेऊत, डिवायडेशन करूत. काय येणार इथं 2.1 येणार. ओके, 2.1. ओके, तर इथं काय येणार मग इंटू 10⁻⁻4 येणार, डिवायडेड बाय किती आहे 380 आहे. त्याचं डिवायडेशन करायचं आपल्याला. त्यासाठी काय करावं लागेल पहा, लॉग ऑफ 2.1 आणि लॉग ऑफ 380 याचं दोघांचं लॉग करायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार याचा, मग 0 येणार. याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार, मग 2 येणार. तर याचं काय करायचं आहे आपल्याला, लॉग काढायचं आहे. याचा जो लॉग आहे पहा, मी लॉग टेबल, मी याच्यावर लॉग टेबल पाहायला फक्त, कॅल्क्युलेटर अलाउड नाही. लॉग टेबल पाहायला, तुमच्याकडे लॉग टेबल आहे तर तुम्ही ते लॉग टेबल पाहू शकता. ठीक आहे, काय आहे पहा, लॉग करायचं आहे 2.1. याचा जो लॉग आहे 2.1चा जो लॉग आहे तो आलेला आहे 0.3222. ओके, हा आलेला आहे लॉग. याचं कॅरेक्टरिस्टिक्स पहा, 3 व्हॅल्यू आहेत म्हणून काय येणार इथं 2 येणार. कॅरेक्टरिस्टिक्स कितीचा पाहायचा, मग 38चा 0 मध्ये पाहायचा. लॉग पाहत असतास इथं 21चा 0 मध्ये बघायचं होतं, तर 38चा, तर मी पाहतो इथं लॉग काय येणार, लॉग ऑफ 380. लॉग ऑफ 380 याचा लॉग आहे पहा 5797 ते लॉग आलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते लॉग टेबलमध्ये पहा. मी इथं लॉग टेबलच पाहिजे, बाकी काही केलेलं नाही.
आपल्याला काय करायचं आहे इथं आता, डिवायडेशन मध्ये आहे, मायनस करायचं आहे. गुणाकारात असेल तर ॲडिशन करायचं. काय येणार इथं, 12, 12तून 7 गेले, 12तून 7 गेले, किती राहिले इथं, 5 राहिले. इथं राहिले 11, 11तून 9 गेले, 11तून 9 गेले, किती राहिले इथं, 2 राहिले. ओके, इथं राहिले 1, परत इकडे 1 आपण घेतलेला आहे, तर हा किती राहिला मग इथं 11, 11तून परत 7 गेले, 11तून 7 गेले, तिथे राहिले मग 3 आणि 1 4 राहिले. इथं राहिले 2, परत 12, 12तून 5 गेले, 12तून 5 काढायचे आहेत आपल्याला. ओके, तर किती राहतात मग 7. इकडे होता 1 घेतलेला आहे, -1, -1 आणि हा मायनस. ओके, -1 मायनस मायनस काय होईल इथं, प्लस होईल. आपण एक काय केलं होतं, 1 जो आहे तो तिकडं दिला होता. ओके, म्हणून इथं काय झालं, बार 1 झाला इथं, बार 1, राईट. हा बार 1 झाला, म्हणजे बार 1 -1 -1 आणि हा मायनस काय होईल इथं, प्लस होईल. ओके, म्हणजेच हा बार 1 होता आणि हा बार. तर याचं काय करायचं, आपल्याला अँटीलॉग पाहायचं आहे. पहा, ओके, तर हा काय होणार, बार 3 होईल इथं, सॉरी बार 3 होईल, कारण मायनस आहे इथं, मायनस इथं 1 घेतला होता आपण, बार 3. त्याचा अँटीलॉग बघायचा. आता अँटीलॉग बघत असताना काय करावं लागेल, मग हा अँटीलॉग पाहायचा. त्याचा अँटीलॉग किती येतो पहा, अँटीलॉग काय, 74चा 2 5 मध्ये अँटीलॉग पाहायचा आहे. तर त्याचा जो अँटीलॉग आहे 74चा 5 पॉईंट, त्याचा जो अँटीलॉग आहे पहा 5.5. ओके, 5.527 आहे. ओके, 5.527 आहे. तर हा बार 3 आहे, बार 3 असेल तर काय येणार, मग याचा जो आन्सर आहे तो आन्सर काय येईल, मग ते लिहितो पाणी 1 1 2 3, हा पॉईंट इथे येईल. ठीक आहे, म्हणजे 0.00527 हे आन्सर येईल. ठीक आहे, तर काय येणार, बघ त्याचा जो रेट आहे तो रेट कशाचा, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन्स. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो आपला असा काढता येईल, 0.00527, 0.00527 हा जो आहे तो ॲव्हरेज रेट जो आहे तो आपल्याला काय करता येईल, SO3 चा कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे, राईट. युनिट आहे मोलार पर सेकंद. दुसरा प्रॉब्लेम पाहू आता. दुसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा, काय मिळालेला आहे, 12 मोल पर लिटर ऑफ SO3 ऑन ड्राय डिस्टिलेशन्स आफ्टर, ओके, 1/2 मिनिट्स म्हणजे 30 सेकंदला गिव पीक लाईम अँड CO2. पीक लाईम भेटलेला आहे आणि CO2 भेटलेला आहे. अँड 8.0 म्हणजे 8 मोल पर लिटर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट्स वॉज लेफ्ट, परत तो राहिलेला आहे. फाइंड द ॲव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ SO3. तर SO3चा डिकम्पोजिशन होण्याचा रेट काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर काय लिहिता येईल पहा आता, बघा सोल्युशन गिवन काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक केमिकल रिॲक्शन आहे. कोणती केमिकल रिॲक्शन आहे, अगोदर मी रिॲक्शन सांगतो. इथं केमिकल रिॲक्शन आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट हाय. त्याला जर समजा आपण डिकम्पोज केलो तर कॅल्शियम ऑक्साईड
प्लस काय भेटतो, CO2 भेटत असतो. याला क्विक लाईन म्हणतात. ओके, क्विक लाईन कॅल्शियम ऑक्साईडला. तर हा कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो भेटलेला आहे कॅल्शियम कार्बोनेट्स. रिॲक्शन पहा बॅलन्स आहे का, Ca कॅल्शियम एक आहे, कार्बन एक, हा कॅल्शियम आहे Ca, त्यानंतर कार्बन एक आहे, O3 आहेत, ऑक्सिजन 3 आहेत, इथे एक आहे आणि इथं 2 आहेत, म्हणजे ऑक्सिजन आहे, बॅलन्स आहे रिॲक्शन्स. तर इनिशियल जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCO3 हा किती दिलेला आहे बा, 12 मोल दिलेला आहे. आणि तो रिॲक्टेड झाला त्याच्यानंतर बाकी अजून 8 मोल जो आहे तो रिमेन तसाच आहे. पहा सुरुवातीला किती आहे, 12 मोल आहे. त्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर परत कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो रिमेन्स कॉन्स्टंट आहे, अजून किती आहे, 8 मोल पर CaCO3 वॉज लेफ्ट, तो अजून तसाच आहे. म्हणजे किती रिॲक्टेड झाला मग, 4. ओके, मोल पर लिटर एवढा रिॲक्टेड झालेला आहे. त्यानंतर डेल्टा टी टाइम किती दिलेला आहे आपल्याला, टाइम किती दिलेला आहे, तो टाइम आहे आफ्टर 30 सेकंड म्हणलेला आहे. ओके, हा 0 करता येईल आपल्याला इथं, म्हणजे 30 काय मिनिट, हाफ मिनिट दिलेला आहे, म्हणजे 30 सेकंद घेतलेला आहे मी, तर आपल्या इथं 30 सेकंद लिहिता येईल. राईट, हे समजलं. म्हणजे काय केलेलं आहे पहा, ड्राय डिस्टिलेशन आफ्टर 30 काय दिलेलं आहे, आफ्टर 1/2 मिनिट्स, म्हणजे हाफ मिनिटला, म्हणजे 30 सेकंदला. 30 सेकंदला काय केलेलं आहे, एवढा तो रिॲक्टेड झालेला आहे असं म्हणलेलं आहे. म्हणून आपण इथं टाइम मी असा काढलेला आहे, म्हणजे 30 सेकंद जसं आपण इथं लिहिता येईल. काय पुढे करता येईल मग, ॲव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ CaCO3 किती आहे मग, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCO3 डिवायडेड बाय डेल्टा टी येणार. याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे, 4 मोल पर लिटर दिलेले आहे. डेल्टा किती आहे, 30 सेकंद दिलेले आहे. ओके, दोघांचं काय करा, डिवायडेशन करा. काय येणार, लॉग ऑफ 4 किती आहे, लॉग ऑफ 4 0.021 आहे, आणि लॉग ऑफ 30 याचा कॅरेक्टरिस्टिक्स येणार पहा 1, आणि याचा जो लॉग आहे 4771 आहे. त्याचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. डिवायडेशन केल्यानंतर काय येईल पहा, डिवायडेशन म्हणजे काय करायचं, आपल्या इथं मायनस करायचं आहे. 1 बाय म्हणजे 1 आहे इथं, हां एकातून 1 गेला किती राहिलं इथं, 1 - 1 0, इथं आहे 2, इथं आहे 7, मग इथं 1 इकडे घ्यायचा, 12 होतील, 12 - 7, 12 - 7 किती होतील, इथं राहतील मग 5. इथं 1 आपण इकडे घेतला होता ना, म्हणजे इथं 10 झाले होते, 10तला परत इकडे घेतला तर आहेत 9, मग परत 9 मधून किती इथं 7 मायनस करायचे, राहतील किती इथं रिमेनिंग 2, परत इथं आहेत 5, आता 5 - 4 1. ओके, इथं काय होईल मग बार 1. याचं काय करायचं, आता आपल्याला अँटीलॉग पाहायचा आहे. अँटीलॉग हा पाहत असता वेळेस 12चा 50 मध्ये पाहायचा आहे अँटीलॉग. तर हा जो अँटीलॉग आहे तो अँटीलॉग मी पाहतो पहा. अँटीलॉग आहे 11250 पाहायचा अँटीलॉग आलेला आहे.
अँटीलॉग 1.3335 अँटीलॉग आलेला आहे. ओके, हा अँटीलॉग. परत इथं काय बार 1 आहे. बार 1 म्हणलं की काय येणार मग परत हा 0 पॉईंट येणार इकडं, किंवा 10 टू द पॉवर तुम्ही -1 पण लिहू शकता. सॉरी, इकडे 10 टू द पॉवर -1 राहिलेला आहे आपला, -4. हा एक थोडंसं करेक्शन करून घ्या. परत इथं काय येणार मग 10 टू द पॉवर जो आहे हा -1 आहे इथं. तर तुम्ही असं याला असं लिहू शकता 0.013335, म्हणजे फायनल आन्सर काय येणार मग 0.013335. हा युनिट येणार याचं मोल पर लिटर पर सेकंड. हे जे आहे ते ॲव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन आपल्या इथं कॅल्क्युलेट जो आहे तो करता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन जे आहे ते इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. सॉरी, हा जो पॉईंट आहे आपला पॉईंट इथं चुकलेला आहे. तर काय करता येईल आपल्याला इथं ओन्ली 0.1335 हा येईल. सॉरी, तर काही 0.1 कारण 12 आहे. तर हे आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन जे आहे ते ॲव्हरेज रेट ऑफ डिकम्पोजिशन आहे ते इथं कॅल्क्युलेट करता येईल. तर हे आपले असे 4 प्रॉब्लेम जे आहेत इथं कम्प्लीट झालेले आहेत. पुढचे प्रॉब्लेम्स आपण पुढं कंटिन्यू करू. थँक्यू.